अरे काय हे तन्मय, ही अशी काढतात का सरस्वती? काही गोष्टींना मला कधीच येणार नाही. आणि सरस्वती म्हणजे विद्येची देवी. अरे वा आणि आपला आणि विद्येचा लांब लांब पर्यंत संबंध. वा, अरे वा. असं कसं? एवढा शिकलायस की? मार्क्स मिळवले आणि ते तर कुणीही मिळू शकतं. पण हे पाटी पुस्तक यांच्याशी ट्युनिंग नाही जमती. मग आता ट्युनिंग जमेल अशी शोधा कोणीतरी. अय्याली वाटतंय. अगं तसं काय, आईची वाक्य बोललीस म्हणून असं बोललो. जाऊ दे, हे घे आपट्याचं पान. थँक्यू. थँक्यू म्हणतात का? पाया पडतात मोठ्यांच्या. ओके. काय हे असं बसून? अरे मोठ्यांनी लहानांना. मी उंच आहे की नाही तुझ्यापेक्षा? आता हे घे, पण एक दिवस तुला सोन्याने मडवतो की नाही बघ. काही गरज नाहीये, हा त्याचा मान असतो रे. बाकी सोन्याने मढवणं वगैरे राहू दे. बरं मी आलोच हा. तुला सोन्याने मडवायचं म्हटल्यावर जरा काम करावं लागेल है ना. येतो. आई, मी जाऊन येतो. आत्ता कुठे? थोडं काम होतं. अरे दसरा आहे आज, जेवायला घरी वेळेवर ये. हो हो नक्की. तन्मय, सण आपण साजरे करायचे असतात. नाही केले तर जगाला काही नसतं त्याचं, पण आपल्यालाच रुखरुख वाटते. येतो. आजच्या दिवशी सीमोल्लंघन करतात, पण तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचेच निघून गेलात. तुम्ही सुरांच्या मागे लागलात आणि माझं आयुष्य मात्र बेसुरं करून गेलात. एरवी कधीच मी तुमची आठवण काढत नाही, तुमच्या विचाराला मनात थाराई देत नाही, पण आजच्या दिवशी मात्र नाही जमत. तुम्हाला येत असेल का हो माझी आठवण? तुझी आठवण कायम म्हणत असते. एकटेपणाची सवय झाली आता, नाही असं नाही, पण सणासुदीला त्यातही आजच्या दिवशी अजूनही तुझी खूप आठवण येते. आयुष्यात हा एक स्वर कायम वर्जच राहिला. तू बरोबर असताना तुझ्यासाठी खरं सोनं घेणं कधी जमलं नाही मला. आता ऐकत आहे, पण तू बरोबर नाहीयेस. जिथे असशील तिथे सुखात राहा. आज तुम्ही संध्याकाळपर्यंत. हाय. हो हाय, हॅपी दसरा. हॅपी दसरा. पण हे काय, मी आलो आणि तू चाललीस? अरे मला खूप काम आहेत आज, दसरा आहे, मी बिझी आहे. तुला कसलं काम? अरे सोनं वाटायचं रे, त्याच निमित्ताने मित्रमैत्रिणींना भेटेन ना, तेवढाच टाइमपास होईल. मला पण थोडं 10 तोळा दे ना सोनं. काका हॅपी दसरा. शुभ दसरा फॉरेन काका. शुभ दसरा. शुभ दसरा. शुभ दसरा. आत्या, याचं सारखं सारखं इथं काय काम असतं ग? हो, आग्रह मध्ये लोक कशासाठी येतात? पोट भरायला ना. काही पोटबीट भरायला येत नाही बरं का. याची ना भूक वेगळीच आहे. काहीतरी काय बोलताय? बाकी सगळे काम झाल्यावर लगेच जातात. हा इथेच का रेंगाळतो देव जाणे. असू दे हो. अप्पू, अगं उशीर होतोय ना, आणि मलाही सोड जाताना. हो चालेल. आत्या आलोच. जेवायला वेळेवर या, श्रीखंड आहे आज. हो हो. निघायचं. बाय. आतू बाय.
या शुभ दसरा. हा शुभ दसरा. हे फॉरेन काका असे का वागतात? फॉरेनला राहत होते ना, म्हणून त्यांना इथलं काहीच आवडत नाही. तिकडेच जा म्हणावं. अरे जाऊ दे रे, तसे मनाने चांगले आहेत ते. आग्रह मधले जुने मेंबर्स सोडले ना तर यांचं कोणाशीच पटत नाही. म्हणजे माझा अंदाज खरा होता तर. अंदाज? मला चेहरा बघून माणसं कळतात, त्यांच्याबद्दल कळतं. फेस रिडिंग तुम्ही ऐकलं? मला तुमच्याबद्दलही कळतं. हो तुम्हाला सतत ह्या पोरींची काळजी असते. हो रे, काय करणार. हे तर काय आग्रह मधलं कोणीही सांगेल. अच्छा, हात दाखवा. तुमचा हात दाखवा. हात दाखवा तुमचा. अरे हे ठेवा सगळं. ठेवा ठेवा ठेवा. अरे पण कदाचित तुमचा विश्वास बसेल माझ्यावर. त्या तुमचे मिस्टर फिरतीवर असतात का? तुमच्या सोबत नसतात बऱ्याचदा. सध्या उंट असलेल्या देशात आहेत ते. खरंय ते. बघा, मला कळतं की नाही. काय झालं? नाही, आज नको. आज सण आहे ना, मी नंतर सांगतो. अरे नाही नाही, असं काय. अरे सांग की काय. आता तुमचा आग्रह आहे म्हणून सांग. खरं तर तुम्हाला या पोरींपेक्षा या जागेची काळजी वाटते. हो आणि ती राहणार. हो. आता दोष तुमच्यात नाही, या जागेत आहे. जागेत दोष? हो. तुमच्या आजूबाजूला जे काही प्रॉब्लेम्स होतात ते या वास्तू. म्हणजे मला असं वाटतं, मी काय फार तरबेज नाहीये यात, पण आता मला ना काही काही गोष्टी जाणवतात. आता मी काय म्हणतोय, काळजी करू नका, सोडून द्या सगळं. हा, मी चहा पिऊन येतो. हिरा काका, हिरा काका. येऊ का? अरे, आज माझा वार चुकला का? नाही नाही, वार नाही चुकला. दसरा आहे म्हणून आले. अच्छा अच्छा अच्छा. आशीर्वाद द्या. नमस्कार. सदा सुखी राहा. घरी केलेलं श्रीखंड. हे द्यायला आलात? या बस. कशासाठी करताय सगळं? मला छान वाटतं ना म्हणून. अच्छा. काका, तुमच्या गाण्याने ना मला खूप आनंद मिळतो. माझा दिवस छान जातो आणि अशी एक एनर्जी मिळते मला, आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकते? तर मला जे काही बनवता येतं ते तुमच्यासाठी घेऊन येते. जरा तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून माझी उपासमार होत नाही. उपासमार काय? पण हो, तुम्ही आग्रहाला येत नाही म्हटल्यावर मलाच यावं लागणार ना इथे. ये नक्की आहे. काका, पण तुम्ही खरंच बाहेर का नाही पडत हो? आग्रहाला येत जा ना खरंच. अहो, माणसांची इतकी रेलचेल असते ना, तुमचा दिवस आणि तुमचा वेळ कसा निघून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. खरंच सांगते. आणि तुम्हाला एक एक नमुने आणि अशी पात्र बघायला मिळतील. हो, ये नक्की आहे. जातो मी तसं बाहेर. काल मी चहाच्या टपरीवर गेलो होतो, तिथे तुम्ही म्हणता तसं एक पात्र भेटलं मला. हो, त्यांच्यात एक तरुण मुलगा होता. आणि तुम्हाला खरं सांगतो, माणसं ही रागांसारखी असतात. काही भैरव सारखी गंभीर असतात, काही पुर्या धनाशी सारखी आर्त असतात, किंवा यमन कल्याण सारखी जात्याच गोड माणसं असतात. त्यांचे त्यांचे स्वरांचे ठरलेले घोळके असतात. म्हणजे स्वभाव असतात. काही काहीच माणसं असतात जी या रागांमध्ये कुठेच बसत नाही. वादी संवादी नसतातच. त्यातला होता तो मुलगा. खरंय काका, काही माणसंच ना तुम्ही म्हणता तशी बेसूर असतात. जन्मताच नसतो.
माणूस जन्माला येतो त्यावेळेला सगळ्या सुंदर गोष्टी घेऊन आलेला असतो. परिस्थिती त्याच्या काळातली सुधारत गुरुदेव, बाकी काय. असं तुम्ही आणले श्रीखंड खाऊन आजचा दिवस साजरा करूया आपण. काका होते फक्त तुमच्यासाठी आणलंय. नाही, थोडं माझ्याबरोबर घ्या. थोडं खरंच? ऐका माझं, घ्या. थोडं घ्या. बसा बसा तुम्ही बसा. सावकाश. अरे काय अंग चेपतो का शेणाच्या गोवऱ्या थापतोयस? शेट पण कशा पाहिजे एवढा हात दुखतायत तुमचा? काम करतो, अंग मेहनत करतो, तुमच्यासारखं मार खाऊन येत नाही. हा, चोप चोप चोपतो दुसऱ्याला, त्याच्यामुळे दुखतायत अंग. मग आता थोडे दिवस मग आग्रह आपल्या ताब्यात येणार. बघ मग राया दरबारात सोन्याचं दूर. घ्या तुम्ही पण घ्या. तुम्ही पण घ्या सोनं. आपट्याचं पान आम्ही आपलं वापरतो खरं सोनं. तुम्ही घ्या हे आपट्याचं पान. राहू दे आलं दाजी आलं, चेहरा पाडून आलं. घ्या तुम्ही पण घ्या. द्या त्यांना सोन्याचं पान. अहो दाजी आग्रहावर काहीतरी हालचाल चालू आहे. आग्रहावर हालचाल? अहो काय मेंबरांना काढून टाकलं का काय? का सणासुदीचं नारळ देऊन खानावळ बंद? चला आपण पण जाऊया की आग्रहावर. होय बघूया काय हालचाल चालली आहे ती. शेट गाडी काढतो. पायलट गाडी काढ की. त्यानिमित्ताने सोनं पण देऊया की. होय मोठ्या माणसांना द्यायचं असतं लहान माणसांना सोनं. इथे आहेस का तू? अगं चल ना बाहेर. हिरा आहे ना? हिरा काकांसाठी नाही म्हणत आहे. अगं आज दसरा आहे, माणसं किती वाढली आहेत. चल ना तू पण ये. हारू मला सांग, ह्या जागेमध्ये तुला काही प्रॉब्लेम वाटतो का ग? म्हणजे काही नाही. काय झालं? या जागेमुळे तू किती काळजी करत बसणार. तुझी चाललेली धावपळ बघून मला कधी कधी असं वाटतं, हे जाऊ दे सगळं, तू नको अडकूस या सगळ्यामध्ये. तुलाही तुझं आयुष्य आहे नाही का? आज हा विषय नको. दसरा आहे की नाही, आणि छान हस बरं जरा. हस, नको इतकी काळजी करू, सगळं ठीक होईल. चल 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 चल. ठराविक माणसं ठराविक ठिकाणीच छान वाटतात. तू अशी एकटी एकटी राहत जाऊ नकोस ग. मी कधीपासून शोधते आपली आत्या कुठे सगळे थांबलेत आणि सॉरी, मी असा सूर उगाच लावला ना. ठीक आहे गात्या, सॉरी काय बोलतेस तू. आणि आता हस, अजिबात अशी राहू नकोस. हे घे सोनं घे. नमस्कार करते. हा, आयुष्मान भव. आता तूच सोन्यासारखी आहेस. तू अशीच राहा सोन्यासारखी.
असेच काय ताई, अगं सोन्यासारखी पोर म्हणतेस ना, मग तिने लंकेची पार्वती बनून राहावं असंच वाटतं का तुला? अगं खऱ्या सोन्याने मडवणारा कुणीतरी भेटू दे की, मग हवं तेव्हा हवं तेवढं सोन्याने मडव की तुला. काय बोलताय? मित्राच्या मुलीबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत? हा, गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. काय आग्रह, तू मला विकल्यानंतर जे पैसे मिळतील त्यातनं तुला हवं तेवढं सोनं घे आणि मडवू की तुला, असं म्हणायचं होतं. हा घे, हे घे खरं सोन्याचं पान. नकोय मला तुमचं सोनं आणि नकोय मला तुमचा पैसा. लोकांना लुबाडून मिळवलाय ना सगळा पैसा, हो ना? आणि ज्या घरातल्यांना लुबाडलंय त्यांच्याच घरी असं सणासुदीला यायची हिंमत कशी होती तुमची? चालते बा इकडनं, आणि आमच्या पवित्र वास्तूत परत पाय ठेवायचा नाही. निघा आता. एक मिनिट, जबडे काका, एक गोष्ट राहिली. अप्पू, जरा यांच्या हातात एक एक लाडू ठेव ग. काय ना, सणासुदीला घरी आलेल्या माणसांना आम्ही उपाशी नाही पाठवत. तो माणूस कसाही असला ना तरी आग्रहाचे काही नियम आहेत, ते आम्ही नाही मोडत, कधीच नाही. दे ग. आयु, हा तूच पोरगा आहे? अहो, ज्यानं आपल्या माणसांना मारलं. अरे हा, काय घाबरला का आपल्याला? हा, घाबरून पटपटीच्या मागे लपतो काय? हा, मग आधी शेण खायचं कशाला? आणि हे बघे, तू ज्यांना बडवलं ना ती बुजगावली होती, बुजगावली. आणि एवढीच जर अंगात रग असेल ना तर माझ्या बरोबर आखाड्यात उतर, मग धावतोच तुला. ए असा दम लागतो, नाहीतर तुम्ही. चला. झालं बोलून, आता माझं ऐक. उगाच छाती फुगवायची नाही, दम तेवढाच भरायचा जेवढी छाती आहे. गाठ मारली तर तोंडावर पडलायस, गाठी सोडल्या तर निघा. बघून घेईन तुला, बघून घेईन.